हॅलो, नमस्कार. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण केक बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो आणि आपण जर केक बिझनेस स्टार्ट केला आहे, तर त्या केक बिझनेससाठी लागणारं जे कस्टमर आहे ते जास्तीत जास्त कसे मिळवायचे किंवा जास्तीत जास्त केक ऑर्डर्स कशा घ्यायच्या, तर हेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे शीतल आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, जेव्हा आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. किंवा लोकांना माहीत नसतं की ही व्यक्ती आहे आणि ही या ऑर्डर्स घेते. त्यामुळे बऱ्याचदा बघा आपल्याला आपली ॲडव्हर्टायझिंग देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आत्ता हे जे युग आहे ते डिजिटल युग आहे आणि त्यामुळे आपल्याला या डिजिटल युगाचा तितकाच फायदा करून घ्यायचा आहे. तर मग ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया थ्रू तुम्ही तुमच्या बिझनेसचं ॲडव्हर्टायझिंग जे आहे ती तुम्ही करू शकता. तर इन्स्टा आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यावरती तुम्ही एखादी तुमच्या बिझनेसची एखादी पोस्ट बनवून टाकू शकता. ही व्यक्ती की अशा काहीतरी ऑर्डर्स घेते आणि यामुळे देखील तुम्हाला कस्टमर जे आहेत ते जास्तीत जास्त येऊ शकतात. तर याशिवाय बघा, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना किंवा शेजापाजाऱ्यांना म्हणा किंवा नातेवाईकांना म्हणा की तुम्ही त्यांना सांगून ठेवायचं आहे की बाबा की मी केक ऑर्डर्स घेते, जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा अशा गोष्टी तुम्ही करू शकता. बऱ्याचदा बघा या म्हणजे बोलण्यातून देखील आपल्याला थोड्याफार का होईना केक ऑर्डर्स येऊ शकतात आणि सोशल मीडिया थ्रू आपण आधीच ॲडव्हर्टायझिंग केलेलीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा बिझनेस पोहोचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त केक ऑर्डर्स मिळतील. तर आता त्यानंतर येतं ते म्हणजे मार्केटिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर जेव्हा बघा आपल्याला समजा एखाद्या बड्डेला वगैरे जायचं आहे, तर आपण त्यांना गिफ्ट वगैरे घेऊन जातो. तर अशा वेळेला त्यांना गिफ्ट वगैरे न देता तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने बनवलेला केक त्यांना तुम्ही देऊ शकता. जेणेकरून तिथं आलेले आजूबाजूचे बाकी लोक देखील त्या केकची टेस्ट घेऊ शकतात आणि इतर लोकांना जरी तो केक आवडला तर ती लोक देखील तुम्हाला केक ऑर्डर्स देऊ शकतात. आणि त्यानंतर मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की बऱ्याचदा बघा छोटे छोटे ग्लास केक देखील मिळतात बघा. तर ते ग्लास केक आपल्याला बनवायचे आहेत आणि आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला ते स्प्रेड करायचे आहेत. जेणेकरून बरेचशी लोक तुमच्या केकची टेस्ट आहे ती बघतील आणि जोपर्यंत लोक तुमच्या केकची टेस्ट करणार नाहीत, त्यांना तो आवडणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडे कस्टमर येणार नाही आहेत. त्यामुळे शक्यतो करून तुमच्या केकची टेस्ट कस्टमरना आवडली पाहिजे की अशा पद्धतीने तुम्हाला तो केक बनवायचा आहे. तर शक्यतो करून लोकांना आपल्या केकची टेस्ट जास्तीत जास्त कशी आवडेल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि जेव्हा लोकांना ते केक आवडतील आणि तेव्हाच ते तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर देऊ शकतात. त्यामुळे शक्यतो करून टेस्ट देखील मेंटेन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून लोकांना ती आवडेल आणि जास्तीत जास्त केक ऑर्डर्स तुमच्याकडे येतील. त्यानंतर येतं ते म्हणजे केकचं प्राइसिंग. तर सुरुवातीला बघा आपण या बिझनेसमध्ये नवीन असतो, त्यामुळे जास्तीत जास्त बऱ्याचदा लोक आपल्यावरती विश्वास ठेवत नाहीत किंवा यांच्याकडे जसा आपल्याला हवा आहे तसा केक मिळेल किंवा यांचं प्राइसिंग थोडंसं जास्त आहे. सुरुवातीला आपण काय करतो, जे आहे ते रेटने सांगतो. आपण एखादा कोर्स वगैरे करतो तेव्हा तिथं जे रेट आपल्याला सांगितलेले असतात त्या पद्धतीनेच आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण अशावेळी काय करायचं आहे, तर जर तुम्हाला जास्तीत जास्त केक ऑर्डर्स हवे असतील तर थोडंसं तुम्ही तुमच्या प्राइसिंगमध्ये थोडंसं कमी घ्या. भले तुम्ही जे प्रॉडक्ट वापरताय किंवा जे सामान वापरताय त्याची किंमत थोडीशी जास्त असेल, थोडंसं तुम्हाला लॉस होईल. पण जर तुम्हाला जास्तीत जास्त केक ऑर्डर्स हवे असतील तर नक्कीच तुम्ही तुमची प्राइसिंग थोडीशी कमी ठेवा, मार्केटपेक्षा थोडीशी कमी ठेवा, जेणेकरून जास्तीत जास्त ऑर्डर्स तुम्हाला. त्यानंतर येते ती म्हणजे क्वालिटी. तर जेव्हा कधी आपण मार्केटमध्ये एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा सगळ्यात अगोदर आपण बघतो ती म्हणजे त्या वस्तूची क्वालिटी. तर आपल्याला आपल्या केकची देखील क्वालिटी, कारण केक हा आपला प्रॉडक्टच आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या केकची क्वालिटी जी आहे ती अगदी व्यवस्थित मेंटेन करायची. जेव्हा एखादं कस्टमर स्वतःहून तुमच्याकडे येतं, केक घेतं आणि जर आपण त्याचे पैसे घेतोय तर मग त्यांना आपल्याकडून 100% देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे शक्यतो करून क्वालिटी देखील मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. क्वालिटी किंवा क्वांटिटी या दोन्ही गोष्टी इथं आपण हायलाईट करू शकतो, जेणेकरून जर तुम्ही तुमच्या क्वांटिटीमध्ये जर अगदी व्यवस्थित दिला तर तुम्हाला नक्कीच केक ऑर्डर्स जास्तीत जास्त मिळतील. अजून एक पॉईंट खूप जास्त महत्त्वाचं वाटतं मला, तर बघा बऱ्याचदा कस्टमर आपल्याला स्वतःहून सांगतात की आम्हाला असा केक हवा आहे किंवा अशा थीमचा म्हणा किंवा असा कलर किंवा एखादा फोटो त्यांनी आपल्याला पाठवता आणि या पद्धतीने मला हा केक करून हवा आहे. जर तुम्हाला तसा बनवता येत असेल तर तसं त्यांना तुम्ही स्पष्ट सांगू शकता
किंवा अजून तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून त्यामध्ये अजून खूप छान इम्प्रूव्हमेंट करू शकता, जेणेकरून कस्टमरना तो आवडेल आणि त्यांचा रिव्ह्यू आपल्याला खूप छान असा मिळेल. यामुळे देखील कस्टमर जे आहेत ते आपल्याकडे नक्कीच अट्रॅक्ट होतील. आता सध्या आहे ती म्हणजे होम बेकर्सनाच जास्तीत जास्त डिमांड आहे, कारण बऱ्याचदा बघा सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये बेकरीमध्ये जे केक बनवतात ते देखील असे देखील व्हिडिओ यामध्ये आहेत, जेणेकरून बघा लोकांना एक जागरूकता वाटते त्याबद्दल की हां, बेकरीतले केक खरंच इतके छान नसतात किंवा व्यवस्थित हायजीन मेंटेन करून ते बनवलेले नसतात. त्यामुळे शक्यतो करून बरेचसे लोक बघा होम बेकर्सनाच प्रेफर करतात आणि त्यामुळे नक्कीच आपल्या होम बेकरना एक छानशी संधी आहे आणि त्यामुळे तुम्ही देखील तुमचं 100% द्या. केक बनवताना तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून नक्कीच बनवत जा. नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करतो तेव्हा अगदीच जे बेसिक जे केक असतात किंवा नॉर्मली आपण बघतो बघा टॉपरवरती डिझाईन आणि बेसला खाली डिझाईन असते, त्या पद्धतीनेच आपण बनवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तुम्हाला जर हवे असेल की तुमच्याकडे जास्तीत जास्त कस्टमर यावेत किंवा जास्तीत जास्त केक ऑर्डर्स तुम्हाला यावेत, तर तुम्हाला काय करायचं आहे की शक्यतो करून युनिक केक बनवा, जे अगदीच लोकांनी आतापर्यंत बघितले नसतील किंवा त्यांची डिझाईन काहीतरी वेगळी असेल. तर हा एक खूप छान पॉईंट आहे. जर तुम्ही अगदी छान छान केक बनवले, अगदी नवीन नवीन वेगवेगळ्या थीमचे, वेगवेगळ्या शेपमधले, तर नक्कीच तुमच्याकडे कस्टमर जे आहेत ते नक्कीच अट्रॅक्ट होतील. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि यासोबत पुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत अशाच अजून एका छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.